नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ज्योतिष शिकावं, स्वतःची कुंडली स्वतः पहा या सदरामध्ये आपण अनेक विषयावर बोलतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दशेवरून कालनिर्णय कसा करायचा त्या दशेचे नियम मी सांगितले आणि मागच्या वेळी मी रवी महादशेची व अंतर्दशेची फळं सांगितली. आज आपण चंद्र महादशा याविषयी माहिती बघणार आहोत. आपल्याला माहीत आहे की विश्वंतरी महादशेमध्ये चंद्राला 10 वर्षाचा कालखंड दिलेला आहे. तर चंद्राची महादशा 10 वर्ष असेल. कुंडलीमध्ये जर चंद्र बलवान स्थितीमध्ये असेल तर चंद्र महादशेमध्ये व्यक्तीचं मन अतिशय प्रसन्न राहतं. प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं. व्यक्तीला सुखाने भोजनाने निद्राप्राप्ती होते. विशेषतः आई व पत्नीचं सुख या लोकांना उत्तम मिळतं. व्यक्तीला अनेक प्रकारे संधी मिळते. तीर्थयात्रा अनेक होतात. धार्मिक कार्यामध्ये आवड वाढते. मान सन्मान, नोकरी, एखादं मंत्रीपद, पैसा, निवडणुकीमध्ये यश मिळणं, कीर्ती मिळणं संभवतं. लोकांना मुलांना परीक्षेमध्ये यश मिळतं. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळतं. तसेच पत्नी, पुत्र, वस्त्र, रत्न, पुष्प, सुगंधित पदार्थ, जमीन, शेती, मोठ्या प्रमाणात धन याची सहज प्राप्ती होते. शिक्षणात यश मिळतं. चंद्र संबंधित वस्तू, पाणी व द्रव पदार्थाशी संबंधित गोष्टीतून व्यक्तीला धनप्राप्ती होणे संभवतं. लक्षात ठेवा. म्हणजे चंद्र जर पत्रिकेमध्ये शुभ स्थानामध्ये बलवान स्थितीमध्ये म्हणजे उच्च राशीमध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये, सौ राशीमध्ये असेल आणि 6-12 सोडून इतर स्थानामध्ये असेल तर ही चंद्राची महादशा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे चंद्र हा तुमच्या पत्रिकेला जे लग्न आहे त्या लग्नाचा 6-12 म्हणजे त्रिकेश असता कामा, 6-12चा मालक असता कामा नये. तो जर शुभस्थानाचा मालक होऊन जर पत्रिकेत शुभस्थानामध्ये बलवान स्थितीमध्ये असेल तर चंद्राच्या महादशेमध्ये मी आत्ता जी सांगली ती वरील शुभ फळ मिळतात. मात्र या उलट कुंडलीमध्ये जर चंद्र तुमच्या पत्रिकेमध्ये जर अशुभ स्थितीमध्ये असेल, 6-12मध्ये असेल, निर्बळी असेल किंवा पापग्रहाने युक्त असेल, पापग्रहाने दृष्ट असेल किंवा वृश्चिक राशीमध्ये, नीच राशीमध्ये असेल तर मात्र वरील जी आत्ता मी फळं सांगितली चांगली बरोबर त्याच्या विरोधी फळांची प्राप्ती व्यक्तीला होते. विशेषतः या काळामध्ये व्यक्तीला मानसिक त्रास होणं, मानसिक यातना होणं, मानसिक रोग होणं, शत्रुबाधा, शरीर व धन यांचा क्षय होतो. शरीराचा आणि धनाचा क्षय होतो. म्हणजे तुमचं शरीर कष्ट होतं किंवा शरीर लहान होतं. धनहानी, वातरोग, व्यक्ती वातरोगी होते. व्यक्तीला वाताचा रोग होऊ शकतो. व्यक्ती सज्जनाचा विरोधक होते. भांडण वादविवाद करणारी व्यक्ती राहते. दुःखी, रोगी आणि व्यापारात नुकसान होतं. व्यक्तीला दुःख, आरोग्य बिघडतं आणि व्यापारात नुकसान होतं. व्यक्तीला पाण्यापासून धोका राहतो. अशा वेळी व्यक्तीला वाईट स्वप्न पडतात. त्याचबरोबर भूकंप, पूर, ज्वालामुखी, दुष्काळ इत्यादीमुळे या व्यक्तीची हानी किंवा यामध्ये कष्ट होणं संभवतं. चंद्र जर तुमचा पत्रिकेत खराब असेल आणि चंद्राची महादशा आली तर तुम्हाला पूर असेल किंवा समुद्र असेल किंवा ज्वालामुखी, भूकंप, दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. लक्षात ठेवा. एक नियम आता लक्षात ठेवा. चंद्र महादशेचा नियम सांगतो की पहिला नियम लक्षात ठेवा की चंद्र जर कुंडलीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 7, 9, 10, 11 या स्थानामध्ये असून जर तो उच्च राशीमध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये किंवा मित्रांच्या राशीमध्ये किंवा उच्च नवमांशात असेल, शुभग्रहांच्या दृष्टीत, शुभग्रहांच्या युतीत किंवा इतर शुभग्रहांच्या शुभयोगात असेल तर तो आपल्या महादशेमध्ये अतिशय जोरदार शुभफळ देणार आहे. विशेषतः कर्क लग्न, कर्क, मेष, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन या लग्नामध्ये चंद्र जर वरळ स्थितीमध्ये असेल तर ह्या लोकांनाही चंद्राची महादशा अतिशय चांगली जाते. या उलट जर चंद्र कुंडलीमध्ये 6-12 स्थानामध्ये असेल, नीच राशीमध्ये असेल, शत्रूच्या राशीमध्ये असेल किंवा नीच नवमांशात किंवा पापग्रहांच्या युतीत किंवा पापग्रहांच्या दृष्टीत असेल, तसेच पापग्रहांच्या अशुभ योगात असेल तर तो आपल्या दशेमध्ये अशुभ फलदायी ठरतो. विशेषतः वृषभ, मिथुन, सिंह, धनु, मकर, कुंभ या लग्नामध्ये चंद्र जर वरील स्थितीमध्ये म्हणजे बिघडलेल्या किंवा दूषित स्थितीमध्ये असेल तर अशा वेळी चंद्राची महादशा जातकाला अतिशय खराब जाते. लक्षात ठेवा. चंद्रामधील चंद्राच्या अंतर्दशा व चंद्राची विदशा अशा वेळी जास्त त्रासदायक जाते हे लक्षात असू द्या. आता आपण चंद्र महादशेतील सर्व ग्रहांच्या अंतर्दशेची फळं पाहणार आहे. आपल्याला माहिती आहे की विशेषतः चंद्राचे जे मित्र ग्रह आहेत किंवा जे शुभग्रह आहेत, उदाहरणार्थ चंद्र, गुरु, मंगळ, बुध, रवी यांच्या अंतर्दशा तुम्हाला इथं चंद्रामध्ये चांगल्या जातील प्रथमदर्शी. या उलट जे शत्रुग्रह आहेत किंवा पापग्रह आहेत त्यांच्या अंतर्दशा चंद्रामध्ये अंतर्दशा आल्या तर त्या खराब जातात. म्हणजेच राहू, शनी, केतू आणि मंगळ यांच्या अंतर्दशा चंद्रामध्ये आल्या की थोडा त्रास होतो. लक्षात ठेवा. आता आपण एका ग्रहाची अंतर्दशा बघूया. पहिल्यांदा चंद्रामध्ये पहिली अंतर्दशा ही चंद्राचीच असणार आहे. ती 10 महिने असते. म्हणजे 10 वर्षामधली चंद्राची अंतर्दशा 10 महिने असणार आहे, पहिली 10 महिने. त्यामुळे ज्यांचा चंद्र मूळ पत्रिकेत खराब आहे त्यांना पहिले 10 महिनेच जास्त त्रास होणारे लक्षात असू द्या. आता चंद्राची अंतर्दशा सुरू होते तेव्हा जर चंद्र शुभ स्थितीमध्ये असेल पत्रिकेमध्ये तर स्त्री लाभ, स्त्री सौख्य, ऐशाराम,
वस्त्र अलंकाराची प्राप्ती, संतती लाभ, स्वजन जवळच्या लोकांकडून सन्मान, सांपत्तिक भरभराट, मानसिक सुख समाधान प्राप्ती, मनप्रसन्नता, द्रव पदार्थ संबंधित व्यवसायात मोठे लाभ होणं, विशेषतः कन्याप्राप्ती होणं, विवाह होणं, वस्त्र, धनधान्य, यश, मान सन्मान, मंत्रिपद इत्यादी मिळणं या काळात संभवतं. म्हणजे ही अंतर्दशा तुम्हाला खूप चांगली जाणार आहे. आता चंद्र जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर चंद्रामध्ये चंद्राची अंतर्दशा खूप खराब जाते. विशेषतः अशा काळामध्ये व्यक्तीला आळस, संताप, राजकीय विरोध, आईला त्रास होणं, आजारपण, स्त्री सुखामध्ये कमतरता येणं, धनहानी, दंड, शिक्षा व बंधनयोग याचे भय राहतं. विशेषतः चंद्र ज्या स्थानापासून 6-12मध्ये असेल त्या स्थानाच्या संबंधी अशुभ फळे मिळतील किंवा त्या स्थानाची सुख मिळणार नाहीत, हे एक अतिशय चांगला आणि वेगळा नियम लक्षात ठेवा. चंद्र तुमच्या पत्रिकेत दूषित असताना चंद्राची महादशा किंवा चंद्राची अंतर्दशा आली त्यावेळी चंद्र तुमच्या पत्रिकेमध्ये ज्या स्थानापासून 6-12मध्ये असेल त्या स्थानासंबंधी तो प्रतिकूल फळ देणार आहे. त्यानंतर चंद्रामध्ये मंगळाची अंतर्दशा ही 7 महिन्याची असणार आहे. मंगळ हा अशुभ ग्रह आहे. चंद्रमंगळ प्रतियुतीत फारशी चांगली असत नाही, त्यामुळं एक जलतत्वाचा एक अग्नितत्वाचा, त्यामुळे मंगळाची अंतर्दशा ही थोडीशी त्रासदायक जाऊ शकते. 7 महिन्याची अंतर्दशा असते. मंगळ जर शुभ स्थितीमध्ये असेल पत्रिकेमध्ये किंवा मूळ पत्रिकेमध्ये चंद्रापासून जर मंगळ केंद्र त्रिकोणात असेल अशावेळी तुम्हाला ही मंगळाची अंतर्दशा चांगली जाणार आहे, अन्यथा ती नक्कीच खराब जाणार आहे. मंगळ जर चांगल्या स्थितीमध्ये असेल तर अशा अंतर्दशेमध्ये व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं, सुखप्राप्ती होते, धनलाभ होतं, घर प्रॉपर्टी यामध्ये वाढ होणं, सरकारकडून सन्मानप्राप्ती होणं, शेती जमीन यामध्ये वाढ होणं इत्यादी तुम्हाला बघायला मिळतं. कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोणामध्ये मंगळ असेल तर जास्त शुभफलदेय होतो. विशेषतः चंद्रापासून तो मंगळ केंद्र त्रिकोणात असला पाहिजे. आता जर मंगळ जर अशुभ स्थितीमध्ये पत्रिकेमध्ये असेल किंवा चंद्रापासून तो 6-12मध्ये असेल त्यावेळी मात्र फार काळजी घेतली पाहिजे. यावेळी तुम्हाला त्रास नक्की होणार आहे. अशावेळी शत्रू आणि चोरापासून पीडा होणं, क्लेश होणं, दुःखप्राप्ती, धनहानी, मानहानी, बंधुवियोग, घर प्रॉपर्टीमध्ये कमीपणा येणं, पित्तविकार, शारीरिक विकार, रक्तदोष, भावंडांशी कलह, वैर, अग्निपीडा किंवा पाण्यापासून अपघात, वाहन अपघात असे पण तुमचे होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चंद्रामध्ये राहूची अंतर्दशा जर असेल, आता राहू हा चंद्र एकमेकांचे शत्रुग्रह आहेत. राहूची अंतर्दशा ही नक्कीच त्रासदायक असते, विशेषतः चंद्रामध्ये लक्षात ठेवा. त्यामुळं चंद्रामध्ये राहूची अंतर्दशा 1 वर्ष 6 महिने असते. राहू जर शुभ स्थितीमध्ये असेल, चंद्रापासून राहू जर केंद्र त्रिकोण असेल किंवा चंद्र राहूचा 9पंचम लाभयोग असेल तरच तुम्हाला ही राहूची अंतर्दशा थोडी बरी जाईल. अशावेळी या अंतर्दशेमध्ये सर्व कार्यामध्ये यश मिळतं. विशेषतः लोखंड, कोळसा, तेल इत्यादी वस्तूपासून किंवा इत्यादी व्यापारापासून व्यक्तीला मोठे लाभ होतात. तो जर राहू पत्रिकेमध्ये अशुभ स्थितीमध्ये असेल, चंद्रापासून जर तो 6-12मध्ये असेल किंवा चंद्राचा राहूचा अशुभ योग असेल पत्रिकेमध्ये किंवा राहू नीच राशीमध्ये असेल, अशावेळी मात्र तुम्हाला चंद्राची अंतर्दशा, राहूची अंतर्दशा चंद्रामध्ये खूप खराब जाणार आहे. उदाहरणार्थ पत्रिकेमध्ये चंद्र राहू ग्रहण योग आहे किंवा चंद्रापासून राहू 2, 6, 8, 12 या स्थानात असेल किंवा राहूची दृष्टी चंद्रावर जर असेल तर मात्र ही अंतर्दशा अतिशय खराब जाते. विशेषतः या अंतर्दशेमध्ये शत्रुपीडा, शारीरिक विकार, मनस्ताप, भीती, चोर, सर्प, वादळ तसेच राजभय संभवतं. अन्नातून विषबाधा होणं, शत्रुवृद्धी होणं, भावंडांना आजार होणं किंवा त्यांची हानी होणं, अपमान, दुःख, संताप, अधपतन होणं, पुत्रास क्लेश व भय तसेच वैवाहिक कलह, कष्ट इत्यादी फळे मिळतील. म्हणजे ही अंतर्दशा खराब जाणार, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चंद्रामध्ये पुढची अंतर्दशा आहे गुरुची. आता गुरु शुभग्रह आहे, चंद्राचा मित्र आहे, त्यामुळे ही गुरुची अंतर्दशा नक्कीच चांगली जाणार आहे. मात्र गुरु जर शुभ स्थितीमध्ये असेल, चंद्रापासून गुरुची बैठक जर चांगली असेल आणि गुरु पत्रिकेत चांगला असेल तरच तुम्हाला ही अंतर्दशा खूप चांगली जाणार आहे. गुरु जर शुभ स्थितीमध्ये असेल तर काय होतं, तर गुरु हा शुभ स्थिती असणं म्हणजे काय, तर गुरु चंद्रापासून केंद्र त्रिकोणात असता, बलवान राशीत असता. या अंतर्दशेमध्ये राजा व सरकार यांच्याकडून सन्मान प्राप्तीचे योग येतील. नवीन वस्त्र, आभूषण तसेच पुत्र व धनलाभाची प्राप्ती होतं. धर्म, कर्म, दान इत्यादी प्रवृत्ती व्यक्तीमध्ये जागृत होते. सुखप्राप्ती, पराक्रमवृद्धी, धैर्यवृद्धी, विवाहयोग येणं, शिक्षणात यश येणं इत्यादी शुभफळे मिळतील. म्हणजे तुम्हाला अतिशय चांगली फळे मिळतील. त्यानंतर चंद्रामध्ये जर गुरु असेल, चंद्रामध्ये गुरु आणि गुरु जर पत्रिकेमध्ये अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा चंद्रापासून गुरु 6-12मध्ये असेल तर आहे ते पद प्रभावित होतं. व्यक्तीला पद सोडण्याची वेळ येते, कलह संभवतो आणि गुरु व पुत्र यांची हानी संभवते. म्हणजे काय काय लोकांना जसं पदावरनं खाली जायला लागतं किंवा राजीनामा द्यायला लागतो, अशी अवस्था चंद्रामध्ये गुरुची अंतर्दशा असताना होऊ शकतं, मात्र गुरुपत्रिकेत खराब असेल तर.
त्यानंतर चंद्रामध्ये शनीची अंतर्दशा ही 1 वर्ष 7 महिने असते. जर शनी चांगल्या स्थितीमध्ये असेल, चंद्रापासून जर तो 9 पंचम लाभ योगात असेल किंवा 6-12 सोडून चांगल्या स्थानामध्ये असेल, तर मात्र या अंतर्दशेमध्ये सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ होणार आहेत. विशेषतः व्यवसायामध्ये मोठे लाभ होणं, घर, शेती इत्यादीमध्ये वाढ होणं, पुत्र, मित्र आणि यांची धनप्राप्ती होणं संभवतं. आता चंद्र शनी शत्रू आहेत, त्यामुळे शक्यतो शनीची आणि चंद्राची जर पत्रिकेमध्ये युती असेल, प्रतियुती असेल, केंद्र योग असेल, षाष्टक योग असेल किंवा चंद्रापासून शनी 12.5मध्ये असेल, तर मात्र तुम्हाला अतिशय हा काळ खराब जाणार आहे. शनी चतुर्थानाचा मालक असता किंवा चंद्रापासून शनी 4था असता, अशा वेळी व्यक्तीला हृदय आणि फुफ्फुसांचे आजार होऊन शस्त्रक्रिया करण्याची शस्त्रक्रिया होणं संभवतं. तसेच पत्नी, पुत्र, मित्र यांना अस्वस्थता व त्रास होणं संभवतं. व्यक्तीला अनेक प्रकारचे रोग होणं, एखादं मोठं संकट येणं, तीर्थक्षेत्रावर गेल्यास जातकाला हानी होणं संभवतं, लक्षात ठेवा. नंतर म्हणजे ह्या लोकांनी तर काळजी घेतली पाहिजे चंद्रामध्ये शनी असताना. नंतर चंद्रामध्ये बुधाची अंतर्दशा 1 वर्ष 5 महिने असते. चंद्रापासून बुध जर चांगल्या ठिकाणी असेल, बुध पत्रिकेत बलवान असेल, तर ही अंतर्दशा नक्की चांगली जाणार आहे. अशा अंतर्दशेमध्ये मात्र तुम्हाला राजापासून किंवा सरकारकडून आदरप्राप्ती, विद्यालाभ, पदप्राप्ती, ज्ञानवृद्धी, संतानप्राप्ती, आनंद आणि सुखप्राप्ती आणि विवाहयोग इत्यादी शुभफळं तुम्हाला मिळणार आहेत. तसेच व्यवसायाच्या माध्यमातून मोठे आर्थिक लाभ या काळात होतात. हत्ती, घोडे, गाय, वाहन, वस्त्र, अलंकार, संपत्ती तसेच धन याची प्राप्ती तुम्हाला जोरदार होणार आहे. व्यक्तीचे मन अभ्यास, ज्ञान व बौद्धिक गोष्टीमध्ये रमतं. व्यक्तीचं मन हे अभ्यासामध्ये, ज्ञानामध्ये, ज्ञान ग्रहण करण्यामध्ये किंवा बौद्धिक गोष्टीमध्ये रमतं. तसेच बुध ज्या वस्तूचा व ज्या स्थानाचा कारक आहे, त्यात सर्वांची प्राप्ती ह्या काळात होते. म्हणजे चंद्रामध्ये बुधाची अंतर्दशा चांगली जाणार आहे. आता तेच मात्र बुध जर अशुभ स्थितीमध्ये असेल आणि चंद्रापासून बुध 6-12मध्ये असेल, तर मात्र बुधाची अंतर्दशा खराब जाणार आहे. चंद्रापासून बुध 6-12 स्थानामध्ये असेल किंवा लग्नापासून 6-12 स्थानामध्ये असेल, वक्री असेल, तर अशा वेळी व्यक्तीला असफलता, बाधा, कष्ट, जमीन शेती यांची हानी होणं, बंधन भय व पत्नी पुत्र यांना कष्ट होणं संभवतं. नंतर चंद्रामध्ये केतूची अंतर्दशा ही 7 महिन्याची असते. त्यानंतर आता चंद्र केतूचा 9 पंचम लाभ योग असेल, केतूची पत्रिकेमध्ये बैठक चांगली असेल, चंद्रापासून किंवा लग्नापासून जर केतू 10, 6, 3, 11 या स्थानात असता किंवा चंद्र केतू 9 पंचम लाभ योग असेल आणि मंगळाची स्थिती कुंडलीमध्ये जर उत्तम असेल, तर या अंतर्दशेमध्ये व्यक्तीला धन आणि सुखप्राप्ती होते. स्त्री पुत्रांचं सुख मिळतं. मंगळ ज्या स्थानाचा मालक आहे त्या स्थानाची फळं शुभ मिळतील. तसेच मंगळाच्या कारकत्वातील गोष्टीमध्ये यश, वृद्धी, सुख याची प्राप्ती होते, लक्षात ठेवा. नंतर चंद्रामध्ये केतूची अंतर्दशा ही वर पाहता अशुभ जाणार आहे. त्यामुळे केतू आणि चंद्र यांचा संबंध कसा आहे ते बघा. चंद्रापासून जर केतू पत्रिकेमध्ये 6-12मध्ये असेल, 6-12 स्थानामध्ये, किंवा पत्रिकेमध्ये चंद्रकेतू युती असेल किंवा केतूवर चंद्राची दृष्टी असेल किंवा चंद्रावर केतूची दृष्टी असेल, तर अशा वेळी मात्र ही महादशा अतिशय अंतर्दशा खराब जाणार आहे. अशा वेळी व्यक्तीला धनहानी, भावंडांची हानी होणं संभवतं. या काळात भावंडांना कष्ट होणं किंवा भावंडाकडून जातकाला कष्ट होणं, त्रास होणं संभवतं. चतुर्शनी कामगार व शिपाई अशा व्यक्तीकडून हानी संभवते. जल व अग्निभय राहतं. मनाची स्थिती अशांत राहते. कलह संभवतो. मनस्ताप देणाऱ्या घटना या दशेमध्ये घडतात. त्यानंतर चंद्रामध्ये शुक्राची महादशा. आता चंद्र शुक्र हे दोघंही जलतत्वाचे आणि राजस ग्रह आहेत, त्यामुळं दोघांचे गुणधर्म सेम आहेत, परंतु स्थिती कशी आहे त्यावर डिपेंड आहे. रँडमली विचार केला तर शुक्राची अंतर्दशा अतिशय चांगली जाणार आहे. चंद्रामध्ये शुक्राची अंतर्दशा 1 वर्ष 8 महिने असते. शुक्र जर शुभ स्थितीमध्ये असेल, उदाहरणार्थ शुक्र लग्नापासून केंद्र त्रिकोणात आहे किंवा 12, 1, 11 स्थानात राशीगत बलवान जर असेल, तर चंद्रामध्ये शुक्राच्या अंतर्दशेमध्ये व्यक्तीला राजशासन, सरकार यामध्ये अधिकार प्राप्ती संभवते. जातक मंत्री किंवा अधिकारी होणे या काळात संभवतं. व्यक्तीला जल तसेच विमान प्रवास संभवतात. तसेच धन, आभूषण, वस्त्र, अलंकार, स्त्री सुख, कौटुंबिक सुख, पुत्र इत्यादीची प्राप्ती या दशेमध्ये संभवतं. प्रेम संबंधामध्ये यश मिळणं, स्त्री सुख, प्रेरणसुख मिळणं या काळात संभवतं. त्याचबरोबर शेती, प्रॉपर्टी, घर, वाहन यामध्ये वाढ होणं किंवा यांची प्राप्ती होणं संभवतं. पशु, अन्न व मित्र यांची प्राप्ती या काळात होते. आयात निर्यात, विदेशी व्यापार यातून धनप्राप्ती होते. शुक्र ज्या स्थानाचा कारक आहे त्या स्थानाच्या कारकत्वाची व शुक्राच्या अंमलाखालील गोष्टीची प्राप्ती व्यक्तीला या काळात होते. म्हणजे चंद्रामध्ये शुक्राची अंतर्दशा चांगली जाते. मात्र जर शुक्र पत्रिकेत अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा चंद्रापासून शुक्र जर 6-12मध्ये असेल, पापकर्त्रीमध्ये असेल, नीच राशीत रवीबरोबर असेल, चंद्राच्या अशुभ योगामध्ये जर शुक्र असेल, तर अशावेळी ही अंतर्दशा अशुभ फलदायी होणार आहे.
या अंतर्दशेमध्ये जमीन, पुत्र, पत्नी, स्त्री, मित्र तसेच सरकारी मदत इत्यादी गोष्टीची हानी होते. कधीकधी स्थलांतर किंवा परदेशात राहण्याचे योग येतात. नंतर चंद्रामध्ये सगळ्यात शेवटची अंतर्दशा म्हणजे रवीची, ती असते 6 महिने. कुंडलीमध्ये जर रवी शुभ स्थितीमध्ये असेल, उदाहरणार्थ रवी कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण स्थानामध्ये आहे, 3, 6, 11 स्थानामध्ये बलवान राशीमध्ये आहे किंवा चंद्राच्या शुभयोगात जर असेल तर अशा वेळी व्यक्तीला राजा, सरकार यांच्याकडून सन्मान प्राप्ती होते. धाडसाची कामं यशस्वी होतील. सुख व समाधान, धनलाभ उत्तम होतील. जमीन, शेती तसेच संतान याचा लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. व्यक्ती यशस्वी आणि विजयी होते. तो ज्या स्थानामध्ये असतात त्या स्थानाने दर्शवलेला नातेवाईक किंवा अवयव याची तो हानी करतो. हे वाक्य लक्षात ठेवा, हे एक महत्त्वाचं वाक्य आहे. रवी जर अशुभ स्थितीमध्ये असेल, उदाहरणार्थ तो चंद्रापासून 12.5मध्ये आहे, रविचंद्राचा अशुभ योग कुंडलीमध्ये असेल, रवी नीच राशीत असेल, तर मात्र अशा वेळी व्यक्तीला अग्नी, लाईट, सर्प, राजा, चोर यांच्यापासून भय राहतं की यांची पीडा होते. अशा वेळी व्यक्तीला अनारोग्य, परदेशगमन, जोर याची पीडा होते. क्वचित कोर्ट कचेरी संभवते. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलं की चंद्राची महादशा ही तसा विचार करता शुभग्रह आहे, महादशा नक्कीच चांगली जाते. लक्षात. त्यानंतर आपण मग मंगळ महादशेबद्दल बोलणार आहोत. मी आता चंद्राच्या महादशेची आणि अंतर्दशेची फळं तुम्हाला सांगितली. पुढचा व्हिडिओ मी मंगळवार सांगणार आहे, तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.